पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक. 11 ते 12 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर मोटेगावकरवर अटकेची कारवाई. दिल्ली न्यायालयाकडून मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मोटेगावकरने मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा. केमिस्ट्री प्राध्यापक पीव्ही कुलकर्णींकडून मुलासाठी पेपरची खरेदी केल्याची माहिती. मोटेगावकरच्या मोबाईलमधून सीबीआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे. नीट पेपरफुटी प्रकरणात अभ्यासात सुमार असणाऱ्या विद्यार्थ्यांचे श्रीमंत पालक शुभम खैरनारच्या रडारवर. श्रीमंत पालकांसोबत शुभम खैरनार कोट्यवधींची डील करत असल्याची माहिती. राष्ट्रवादीचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर. गैरसमज दूर करण्यासाठी सर्व आमदार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटणार. शिवसेनेला पालकमंत्रीपद तर रायगड रत्नागिरी विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला मिळणार. सूत्रांची माहिती. विधान परिषद सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर. उद्धव ठाकरेंची 4 वर्षात केवळ 31.58% हजेरी. उपस्थितीवरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत जुंपली. महासभेत झालेल्या गोंधळानंतर शिवसेनेकडून भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी तर शिवसेनेकडून डावललं जात असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप. कांदा प्रश्नावरून विरोधकांसह शेतकरी आक्रमक. नाशिकच्या लासलगावात रोहित पवारांचं आंदोलन तर वैजापूरमध्ये दानवेंनी समृद्धी महामार्ग रोखला. कांद्याला 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी. पासष्ट बनावट खात्यांमधून 52 कोटी घेऊन खराचा विदेशात पळण्याचा डाव. पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. काळा पैसा व्हाईट करण्यासाठी खरातकडून बनावट खात्यांचा वापर. कोल्हापुरात सासऱ्याकडून जावयाला चांदीची चप्पल. अधिक महिन्यात जावयाला 1.5 किलो वजनाची चांदीची चप्पल भेट. चांदीच्या चपलीची किंमत 4 लाख रुपये.